नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना विविध उपकरणांची मित्रांनो आवश्यकता भासते। त्यासाठी मित्रांनो आपण तुमच्यासाठी फवारणी पंप योजना ही आणलेली आहे मित्रांनो। त्याआधी मित्रांनो गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो। चालू करूया मित्रांनो आपल्या आजच्या महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओला मित्रांनो। शेतकऱ्यांकडे उपकरण उपलब्ध नसेल तर त्यासाठी मित्रांनो शेतकऱ्याला पिकाची मशागत करणे अशक्य होत आहे। त्यासाठी मित्रांनो त्यांना किरायाने हे उपकरणे आणावे लागतात। त्यासाठी खर्च देखील जास्त प्रमाणात येतो। याचा विचार करून शेतकऱ्यांना सरकारकडून विविध कृषी यंत्र खरेदी करण्यासाठी अनुदान मित्रांनो वितरित केले जाते। फवारणी पंप अनुदान योजना मित्रांनो आज आपण पाहणार आहोत। मित्रांनो ही अशी महत्त्वाची अशी योजना सरकारने तुमच्यासाठी आणलेली आहे। या वर्षी मित्रांनो म्हणजे सन 2024 आणि 25 मध्ये मित्रांनो बॅटरी संचालित फवारणी पंप यंत्र वाटप करण्याचे सरकारचं मित्रांनो ही धोरण आहे। या घटकाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाकडून मित्रांनो शेतकऱ्यांना करण्यात आलेले आहे। याकरिता मित्रांनो अर्ज करणे आवश्यक आहे। चला तर मित्रांनो बघूया आपण काय आहे योजनेची पात्रता। मित्रांनो फवारणी पंप योजनेसाठी लागणारी पात्रता आपण बघूया। शेतकऱ्यांकडे मित्रांनो आधार कार्ड असणे आवश्यक आहे। मित्रांनो अर्जदाराच्या नावावर जमीन असणे हे सुद्धा आवश्यक आहे। याआधी मित्रांनो कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेतलेला नसावा। मित्रांनो याआधी कोणत्याही योजनेतून फवारणी पंप अनुदान योजना घेतलेले नसावे। मित्रांनो फवारणी पंप योजनेसाठी आवश्यक काही कागदपत्र आपण बघूया। आधार कार्ड, 7/12 उतारा, 8 तसंच जातीचा दाखला मित्रांनो, स्वयं घोषणापत्र, मोबाईल नंबर, बँक पासबुक इत्यादी मित्रांनो कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। तसेच फवारणी पंप करण्याची अर्ज प्रक्रिया आपण पाहणार आहोत। मित्रांनो महत्त्वाच्या टीप म्हणजेच की अर्ज करण्यासाठी आधारला मोबाईल नंबर लिंक असणे मित्रांनो आवश्यक आहे। त्याशिवाय तुम्ही याच्यासाठी मित्रांनो आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही याच्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो। शेतकरी बंधूंनो अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर जाऊन हा अर्ज भरावा लागेल। ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल अशांनी जवळील ई सेवा केंद्रावरती जाऊन मित्रांनो हा अर्ज करून घ्यायचा आहे। शेतकरी बंधूंनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मित्रांनो आम्ही अशीच माहिती योजनांची तुम्हाला देखील देत राहू। धन्यवाद मित्रांनो। जय महाराष्ट्र।